ताईंना साडी पसंत पडत नाहीये, अशा ढीग घालून झालेला आहे साड्यांचा, तरी आम्हाला पसंत पडत नाहीये. सगळ्याच बायकांचं असं होतं, ते आता सगळ्या नवीन नाही. हां छान आहे. कलर नाही ना तुमच्याकडे? कलर नाही आहे तर घ्या. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आज माझं क्लिनिंग रुटीन स्टार्ट झालेलं आहे. हे जे आहे ना, तर हे सगळं असं भरलं होतं पूर्ण, आणि हा कचरा सगळा खूप दिवस झाले काढायचं म्हणते पण होतच नव्हतं. आता ते काढलेलं आहे. प्लस इथलं पण मला क्लीन करायचं. हे कपाट हे पण सगळं आता असं भरलेलं आहे. आणि दुसरं मला हे छोटंवालं इथे, तर मग ते करायला घेतलंय. पटपट हे करते. अजून मला कपडे देखील इस्त्री करायच्यात, म्हणजे कुर्ते वगैरे इस्त्री करून ठेवायचेत. आता एवढी गडबड चालली माझी आज तरी. म्हणजे आता स्वयंपाक आवरलेला आहे, म्हटलं हे आधी एक तासाभरात करून घेते, कारण आरवला सुट्टी आहे त्याच्यामुळे ते पटकन होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट की आज संक्रांती आहे, तर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि छान मस्त राहा. तोंडातून नेहमी चांगले शब्द येऊ देत, दुसऱ्यांसाठी चांगले विचार येऊ देत, आणि नेहमी विचार करताना चांगले विचारच तुमच्या मनात येऊ देत, स्वतःबद्दल सुद्धा, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःबद्दल चांगले विचार करणं, तरच जगाबद्दल तुम्ही चांगले विचार करू शकता. उणं काढू नका, वाईट बोलू नका, चुका एकमेकांच्या सांगताना सुद्धा अगदी असं म्हणतो ना आपण, प्रेमाने जर विष दिलं तरी सुद्धा माणूस पितो, आणि रागाने अमृत जरी दिलं तरी पिणार नाही. तर अशा पद्धतीने वागा. जग खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. बरं, आता मी हे आवरते, कारण मला आज जायचं आहे कल्याणला. कारण ताई ज्या आहेत माझ्या, नंदूबाई ज्या आहेत, तर त्यांचं घराचं काम पूर्ण झालेलं आहे गावाकडे. तर ती वास्तुशांती आहे. मे बी तारीख ठरलेली नाही, पण पुढच्या महिन्यात वगैरे असेल. आणि मी पण पहिल्यांदाच माझ्या नंदूबाईचं घर बघेन. तर ताई आणि दादा येणार आहेत नंतर थोड्या वेळानं. तर जायचं आहे कल्याणला, जिथं मी लास्ट टाइमला गेले होते, कपडे वगैरे घेऊन आले होते, तिथंच जाणार. तर हे पटपट आवरते आणि मग तुम्हाला भेटते. अगारोची स्टीम आयन आहे. इथे सगळ्या गोष्टी, व्हर्टिकल स्टीम, स्प्रे, बस्ट, सेल्फ क्लीन, त्याच्यानंतर ऑटो शॉट ऑफ बटन सुद्धा आहे, आणि अँटी ड्रिप सिस्टीम सुद्धा आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे जे इंडिकेटर आहे, जसं बघताय की रेयॉन, नायलॉन, वूल, त्यानंतर कॉटन, लिनन, ह्या कपड्यांसाठी आपण सेट करायचं आहे इंडिकेटर. इथं सेल्फ क्लीनचं बटन सुद्धा आहे. जेव्हा म्हणजे आपण ही स्टीम आयन यूज करू, त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा सेल्फ क्लीन करायचं असेल तेव्हा हे बटन दाबल्यानंतर इथून जे आहे, जे पाणी राहिलं असेल तर ते बाहेर पडेल. आपण सिंक किंवा याच्यावरती वॉशरूममध्ये वगैरे पकडून हे क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर इथे वॉटर इनलेट आहे. आता हे जे बिकर दिलं आहे, यातून पाणी घेऊन हे वॉटर इनलेटमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथून स्टीम जेव्हा मी आता करताना दाखवेन. त्यानंतर हे इंडिकेटर आहे. जेव्हा आपल्याला ड्राय क्लीन करायचं असेल तेव्हा आपण 0वरती ठेवायचं, आणि बाकी इथे अशा सिस्टीम आहेत पूर्ण स्टीम आयन करताना. इथे 2 बटन आहेत परत दिलेले आहेत. एक तर नॉर्मल जेव्हा वॉटर आहे, जेव्हा आपण स्प्रे करतो तर त्याच्यासाठी हे बटन आहे, आणि जेव्हा बस्ट करायचं असेल, स्टीम बस्ट, तेव्हा हे आहे. आणि हे आता मी तुम्हाला दाखवते कसं करतात. आता याच्यामध्ये मॅक्सचं जे आहे, इथे तुम्हाला इंडिकेटर दिले, तर हे आपण बिकरने जेव्हा पाणी होतो तेव्हा याच्यापेक्षा जास्त होऊ नये इतकंच, ही आपण काळजी घ्यायची. त्यानंतर हे जे वायर तुम्ही बघताय 60 डिग्री सेंटीग्रेडमध्ये अशी रोटेट होते, म्हणजे आपल्याला कसं असते एकाच साईडला नाही होणार, तर अशा प्रकारे रोटेट होते. आणि सिक्युअर आहे. वरती कोटिंग पण तुम्ही बघताय. आता मी डिरेक्टली काय करते, याच्यामध्ये अगोदर पाणी होते, स्टीम आयन करायचं आहे मला. यामध्ये पाणी ओतलेलं आहे बिकरच्या सहाय्याने. त्याच्यानंतर सिक्युअर केलेलं आहे. त्यानंतर रेड लाईट ग्रीन टर्न होईपर्यंत थांबले, आणि त्यानंतर वॉटर स्प्रे करून अशा प्रकारे स्टीम आयन करत राहिले मी. त्यानंतर इथे तुम्ही बघताय की स्टीम बसचं हे फंक्शन जे आहे ते मला फार आवडलं, कारण 30 शॉर्ट्स स्टीम बसचे मिळतात, जिथे तुम्हाला कपड्यांची इस्त्री करणं अगदी सोपं होऊन जातं. कारण हे खूप फायदेशीर ठरतं जेव्हा जास्त चुने असतात. प्रॉपर असे स्टीम बस्ट येतात. ॲक्च्युअलमध्ये शॉर्ट्स आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला इस्त्री करणं, आयर्निंग करणं खूप सोपं जातं. इथे तुम्ही बघताय की किती चुने आहेत, पण स्टीम आयनच्या सहाय्याने अगदी प्लेन केलेला आहे कपडा, आणि खूप छान असं आयर्निंग झालेलं आहे. कोटिंग आहे हे सिरॅमिक कोटिंग आहे, त्यामुळे आपल्याला आयर्निंग करायला इझी जातं. हे छोटे छोटे तुम्हाला होल दिसत आहेत, कारण इथे जेव्हा आपण पाणी भरतो तेव्हा तुम्हाला असं वाटलं की इथून पाणी का नाही बाहेर पडत आहे, तर लॉक टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये. जेव्हा तुम्हाला हे पाणी काढायचं असेल इथून, तर इथूनच ते
करताना इथे सेल्फ क्लीनचं बटन आहे, हे दाबल्यानंतर यातील जे पाणी आहे ते बाहेर पडतं. तर अशा रीतीने आपण क्लीन करू शकतो. आता याच्यामध्ये पाणी नाही कारण मी खूप सारे बस्ट आणि स्टीम आयन केलं आहे त्याच्यामुळे. सो असे हे आगारूची स्टीम आयन आहे. याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, चेकआउट करायला विसरू नका. आम्ही आता येऊन पोहोचतोय सुरत टेक्सटाईल मार्केटसाठी. इथे नवीन कॉम्प्लेक्सेस झाले बघा परत, सगळे नुसतं कॉम्पिटिशन आहे समोरासमोर. इथं बघा सगळे सेमच दुकान. तन्वीला असला एक घागरा मस्ती गर्दी आहे. ताई सुरुवात करा, भरपूर खरेदी होऊन जाऊ देत. मला कोणती साडी घेणार ते आधी सांगा. आता तू चालीच आहे, मग तू पसंत करून घे. मी, ताई, दादा तिघं पण आलोय आणि आता स्टार्ट करणार आहोत. कपडा चांगला आहे, सॉफ्ट आहे आणि हे नाही आहे. हे आतलं पण आहे ना, हे असं फरफर नाही आहे, म्हणजे घालताना पण एवढं काही त्रास नाही होत. एक एक असे धागे हे निघालेले असतात ना, तर तसं नाही आहे, प्रॉपर आहे आणि बसतंय पण गरमीच्या ह्याच्यामध्ये घालायचं म्हटलं तर. जरा ही खोलून दाखव ना, ही बरी आहे ना. हा ब्लाउज पूर्ण ह्यामध्ये पण छान आहे, सॉफ्ट आहे, सूट मऊ आहे. ह्यामध्ये पण हे बाजूला ठेवा, मग किती किती घ्यायच्या ते सांगतो आम्ही त्यामध्ये. मी पण काय एवढी तशीच आहे, सेमच सेम आहे ते, हे नाही. ब्लाऊज पण रनिंगच आहे ना त्याच्यामध्ये, कॉन्ट्रास्ट आहे का? ठीक आहे. म्हणजे अंगावर जातात आणि कम्फर्टेबल आणि रोज नेसायला बरे आहेत ना, हलक्या फुलक्या छान वाटत, बसतात पण चांगलं आहे. छान. एवढी पण हलकी नको बाबा, पाकच एकदम. अशा ह्याच्यापेक्षा जराशा हे साईडच्या बघत्या. ही साडी मावशीला त्या दिवशी दाखवली मी, मला म्हणते धनू काय साड्या आहेत ग, येतो मी. त्यामध्ये ना ही ग्रीन ही नाही, लेस हे वाटते, फुल वाटते. अशा नाही, वेगळंच आहे मटेरियल ना, नको. कपडा छान आहे, एकदम मऊ आहे. पण अशा त्यांना बॉर्डर आवडेल की नाही काय माहिती, आपल्याला प्लेनच असलेलं बरं. हा हे आहे बघा, कलर छान आहे, वजनाला पण आहे साडी आणि कलर पण छान वाटतो, मस्त वाटतं. मुली बिली असं कोणतं किंवा त्या सुना विना टाईप ह्यांच्या बहिणी कशा माझ्या वयाच्या आहेत, म्हणजे वयस्कर आहेत, त्यांना नको आहे अशा. अशा नाही वापरू. ती ग्रीन मध्ये घेतलीच आहे ना, त्या आवडेल बहुतेक, कारण त्या गावच्या आहेत ना, त्याचा बॉर्डरवाल्या वगैरे. तन्वीला मेसेज टाकू काय आलीस की फोन करून? हा, मी तरी घ्यायला लागले पटपट साड्या ह्या सगळ्या. आता एवढं ताईंनी रोजा काढले, ताईंना तर किती वेळ लागणार आहे माहित नाहीये. आणि आज किती 4 वाजले होता, आम्ही इथून किती वाजता निघणार आहे माहित नाही. तो वाला एक हे आणा बघू, साडी आणा. आता आम्ही जवळजवळ 3 पॅटर्न पसंत केले. त्या पॅटर्नमधल्या साड्या ज्या अजून एक्स्ट्रा त्या आणायला सांगितल्यात आणि त्यातल्या कडेला काढून ठेवायच्या. त्यात ताईने असा भूल केला, ताई सुट्टीच विसरून आल्यात घरी मस्तपैकी. यादीच विसरून आलं, तन्वीला फोन करायचा आणि तन्वीला फोन करून घ्यायचं. हां, लिस्ट देणार. तोपर्यंत आम्ही बाकीच्या सगळ्या काढून ठेवतो. ही मी ताईंच्याकडून ओढून ताणून घेतलेली साडी आहे. ताईंचं म्हणणं असं की ती काठपदर घे, पण मी म्हटलं की मला अशाच आवडतं. मग शेवटी त्या म्हणाल तुला जे आवडतील ती घे बाई. ही मी घेतली साडी, ही पण आहे आणि ही पिंक कलर पण आहे, पण माझ्याकडे पिंक जास्त झालेत म्हणून मग हा कलर घेतलाय मी, असा नाहीये माझ्याकडे. आणि एकदम सॉफ्ट आहे साडी. ताईंचंच ठरणं झालंय.
तुम्हाला कशी पाहिजेत? काठपदर पाहिजेत. ती पण छान आहे, हातात पकडलाय बघा ती. हा ताईंना साडी पसंत पडत नाहीये. अशा ढीग घालून झालेला आहे साड्यांचा, तरी आम्हाला पसंत पडत नाहीये. सगळ्याच बायकांचं असं होतं, त्यात असं काही नवीन नाही. हा छान आहे. कलर नाही ना तुमच्याकडे? कलर नाही आहे तर घ्या. असू देत म्हणून घेऊ नका. घर आहे, घरासाठी तुम्ही आता मस्त छान तयार होणं गरजेचं आहे. त्या दिवशी मीच तयार करणार तुम्हाला. सो तुमच्याकडे जो कलर नाही आहे तशी बघून घ्या साडी. एवढं आमचं कंप्लीट झालेलं आहे पूर्ण बाजार. मग ताई कसं घेऊन जाणार? 2 तुमच्याकडे, 2 दादांच्याकडे, 1 माझ्याकडे. 5 आहेत ना एकूण. नाही आता कॅब केले आम्ही आणि आता निघतो आहोत. बऱ्यापैकी छान खरेदी झाली. दादांचा खिसा रिकामी झाला, ताईंची हाऊस. तर मग आता निघतोय आणि आता कांजूरला गेल्यानंतर आम्ही भेटतो. कॅब बुक केली आणि बुक पण जास्त लागले. सो चला. अशा साड्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. आता तुम्ही बघताय बरोबर 5 गटली झालेली आहेत आणि ताई आता त्या एक अशा हातावर घेऊन ट्रेन मधनं जाणार आहेत. आणि फक्त आमच्या साड्या दाखवते. इथे ह्या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या आहेत साड्या. आणि सगळ्या अगदी होलसेल दरामध्ये आम्हाला मिळाल्या. चांगल्या क्वालिटी वाईज साड्या मिळाल्या. बरं कुठून आणल्या सर? सुरत टेक्सटाईल. सांगितलं की आता पूर्ण शेअर केलंय. ही तुमची, ही ताईंची साडी आहे. लाल लाल नाही आहे, भगवा कलर आहे, भगवा आणि गुलाबी. ती दादांना आवडली जास्त. फिरता कलर आहे तो. हा दादांना आवडली. ही साडी मस्त आहे. ताईंनी त्यांच्या नंदुबाईंसाठी घेतलं. नवीन कलेक्शन. अगं सांगू नको. आणि ही त्यांच्या भाऊजीसाठी घेतले. एकुलते एक लाडाची भाऊजी. अच्छा बारीक आहे. ही माझी साडी चांगली चांगली. तुझी हळदोळी? हळदोळी नाही, हळदोळी नाही, सोनेरी. सोना आहे ते खंडोबाचं. आणि ही एक साडी, ही पण ताईंचीच आहे. ही मस्त आहे ना, ताईंची. ही एक वेगळा पॅटर्न वाटलं म्हणून मी घेतली. काठपदर यांनीच नको म्हणलं काठपदर घेऊन. तिला नसता येत नाही काठपदर. नेसायला तुला वेळ लागतो. द्यायची इथं काढायला फॉल बिल्डिंगला. म्हणजे तिची मानाची बाकीचे ब्लाऊज काढून ही कोणी शिवाय दिला, मग तुमचा ब्लाऊज मापाचा पाठवून द्या. ठीक आहे. आता आमच्या आई साहेब पाहिजे होत्या. ह्या 9वारी साड्या आहेत. सूट चांगलं आहे. मी बघितलं नव्हतं, मी तेव्हा शूट करत होते. खालचं कवर सूट चांगलं आहे ताई. ह्या गोड बोला, तीळ घ्या, माझे तीळ सांडू नका. वरचे वर पाय कुठे गेला तुमचा? तिळून घ्या, गोड बोला, असंच प्रेम राहू द्या. कमी द्या. दाजी जरा जास्त नको. आमचा लाडू घ्या, गोड गोड बोला. तुम्ही तीळ दिले, आम्ही लाडू देते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुगड शूटला आणून ठेवलं होते मडकं, त्याच्यातच भरून ठेवले. सुगड शूटचं केलेलं ना. हे घ्या, वाटत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जा की. आम्ही दिला. तुम्हाला तुम्ही घरातलं द्या. मला माझे तीळ सांडू नका, माझ्यावर सरकार का भांडू नका. मग मी काय घेत नाही. भांडा धरा, सरकार का भांडा धरा. मग सांडा. हा सांडा आणि भांडा. जरा पाय करा नीट. असं पाय ते बाबांसारखंच होत्यात माझे बी.
हे घे का तिळगुळ घे गोड गोड बोल हे घे तू बी घे धन्यवाद एक तरी दिलात तिळगुळ हे घे मी एकच दिलाय तिळगुळ घे गोड मी गोड किती बोल. दिलात बघा हे घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोल तो बसलेला हे घ्या. हे बरा मग ते तिथपर्यंत नाही हात पोचत तिकडे माझ्याकडे जमा करतो चला आता ताई ह्या तिन्ही साड्या इथेच शिवून गेलं आणि बाकीचे पण आहे कारण गावी आता पुढच्या हा कुठला महिना जानेवारी ना एंडिंग आलाय ना आता फेब्रुवारी मार्चमध्ये वास्तुशांती असेल मे बी तन्वीची एक्झाम 12वीची झाल्यानंतर मग म्हटलं की ब्लाऊज वगैरे इथेच द्यायचं तर ही माझी साडी वेगळं काहीतरी आहे ती खोलून दाखवते तिथे बघितलेली ती एक गुलाबी कलरची बघितलेली ती पण आवडलेली मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल पण दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर मला ही जास्त आवडली एक वेगळं पॅटर्न आहे साड्यांची हे जास्त छान होते म्हणजे मागच्या वेळेच्यापेक्षा कलेक्शन ह्या वेळेला अजून जास्त छान होतं दाखवलं त्याच्यानंतर ही ताईंनी घेतली साडी आणि ही 2 साड्या घेतल्या त्याने मी म्हणते की त्यांना ही नेसा म्हणते वास्तुशांतीच्या दिवशी बघूया आता हे उद्या फॉल बिडिंगला आणि ब्लाऊज स्टिचिंगला देऊन येते म्हणजे आता आमचे टेलर पण बिझी झालेत कारण आता लग्नाचे सीझन सो मिळतील तर मी हे आता ठेवलं आता बघू ह्याचं काय करायचं मला तर वाटतं की ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरावं कारण ब्लाऊज पण याच्यामध्ये रनिंगच आहे कॉन्ट्रास्ट घ्यावा असा विचार करते सोनेरी याच्यामध्ये अशामध्ये आहे माझ्याकडे मे बी ना कंजीवरम साडीचा असा एक आहे ब्लाऊज तरी पण अजून एक कलर मॅच होतो याला असा पण होतो कलर मॅच फक्त ट्राय करते काहीतरी वेगळं सो तुम्हाला पण पाहायला मिळेल ताईंचं गाव कारण मी अजूनपर्यंत नाही दाखवलं अजूनपर्यंत कुठल्याच ब्लॉगमध्ये नाही तर तेव्हा मार्चमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता व्हिडिओ एंड करते कारण आता दिवसभर भयानक झालं मी विचार केला की संध्याकाळी छान साडी वगैरे नेसून संक्रांतीचं हे वगैरे करायचं पण येऊनच पोचलो आम्ही 8:30ला दिवसभर ह्या कामामध्ये वेळ गेला त्याच्यामुळे मग थोडंसं धावपळ झाली सो आजचा दिवसही मस्त गेला उद्याचा दिवसही छान जाईल सो आता मी व्हिडिओ थांबवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणतेही सणवार किंवा तुम्हाला असं बल्कमध्ये साड्या घ्यायच्या असतील अगदी होलसेल दरामध्ये तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता त्यांचा ॲड्रेस मी देईन आणि प्लस अजून एका ब्लॉगमध्ये डिटेल्स सगळे तुम्हाला इथलं कलेक्शन पाहायला मिळते तेही कलेक्शन मी घेऊन आले त्यांनाच एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही परत एकदा कलेक्शन द्या म्हणून तर सगळं बाकी तुम्हाला व्यवसाय धंदा करायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी देईन तर तेही तुम्ही पाहून घ्या चला तर मग बाय बाय